तो आहे या स्पर्धेचा शुभमुहूर्त. सातारा जिल्हा परिषद सदस्य आणि नुकतीच आपण पाहिली तर सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीवरती ज्यांची अगदी निवड झाली अशा कुमारी मृणाल महेश पाटील मॅडम यांचे शुभहस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती पूजन केलं जात आहे. त्यांच्या शुभहस्ते आपण पाहिलं तर यष्टाने यावेळी मात्र हार अर्पण केला जातोय. नेहमी आपण पाहिलं तर आदर करावा त्या यष्ट्यांचा, नेहमी आदर करावा त्या क्रिकेटचा. बोलूयात गणपती बाप्पा. आणि हा आदर आपण पाहिला तर यष्टांचा केला जातोय. अर्थातच या खेळपट्टीचं पूजन अगदी काही वेळामध्ये केलं जाईल, जिथे आपण पाहिलं तर श्री नाईकबा देवस्थानाला खऱ्या अर्थानं नाईकबाला यावेळी मात्र आपण पाहिलं तर नमन केलं जाईल. 2 दिवस ही स्पर्धा या मैदानामध्ये खेळली जाणार आहे. 2 दिवसामध्ये आमच्या खेळाडूंना यश दे, आमच्या खेळाडूंना भरारी दे, आमच्या खेळाडूंच्या पंखांमध्ये बळ दे असं म्हणत कुलदैवताला कुलदैवीला यावेळी मात्र नमन केलं जात आहे. अर्थातच सातारा जिल्हा परिषद सदस्य ज्यांचा एक वेगळा रेकॉर्ड राहिला या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात कमी वयाच्या सातारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याचा बहुमान ज्या जिजाऊच्या लेकीनं घेतला तो कुमारी मृणाल महेश पाटील यांच्या शुभहस्ते आपण पाहिलं तर सध्या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. हीच ती खेळपट्टी आहे जिनं आम्हाला मोठं केलं. हीच ती माती आहे ज्या मातीमध्ये आम्ही सोनं पिकवतो. त्या मातीमध्ये सोन्यासारखे खेळाडूही घडतात. या मातीनं खेळाडूंच्या मनामनाशी नाती जोडलेत. एक जन्म देणारी माता, दुसरी नाव देणारी माती, दोघांमध्ये फरक फक्त वेलांटीचा आहे, पण दोघांनीही खऱ्या अर्थानं नाव घडवलं, दोघांनाही जन्म दिला असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. कारण की या मातीच्या कणाकणाला सोन्याहून जास्त किंमत आहे. आणि याच मातीमध्ये श्री नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2026 आम्ही खेळतोय. 2 दिवस ही स्पर्धा आहे, पण गेले 2 महिने मेहनत चालले या स्पर्धेला. ते बोलतात ना, रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. रात्रभर बॅनर लावण्यासाठी आम्ही इकडे होतो, रात्रभर खेळपट्टी तयार केली. आज सकाळी लवकर आलो, तिथे आम्ही संपूर्ण नियोजन केलं. आणि मॅनेजमेंटचा कोर्स कोणीच केला नाहीये, तरी आपण पाहिलं तर मॅनेजमेंट कसं करावं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि अर्थातच आता या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळ्याचा पहिला नारळ आता वाढवला जाईल. कुमारी मृणाल महेश पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती अगदी पहिला नारळ वाढवला जातोय. या स्पर्धेचा एक वेगळा रेकॉर्ड देखील आपण पाहिलं तर ठेवला जातोय. यंदाच्या वर्षी बाईक आहे, बालिका वीर नाही तर विजेता संघाच्या संघ मालकाला, म्हणजे यंदाच्या वर्षी संघ मालकही तेवढाच महत्वाचा आहे. तर बोलूयात गणपती बाप्पा. वा, पहिला नारळ आपण पाहिलं तर असं यावेळी मात्र आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा पार पडला. मी विनंती करेल आमचे मान्यवर सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती नारळ वाढवत आहोत. आदरणीय महेशजी पाटील साहेब नेहमी खेळाडूंच्या मागे ताकदीने उभे राहिले. आज आपण पाहिलं तर बनपुरी गावामध्ये तुम्ही गेलात तर अगदी शासकीय योजना, प्रत्येक योजना शासकीय आपण पाहिलं तर आणली गेली. नवीन मंदिरही बांधलं गेलं आणि प्रत्येक जण आपण पाहिलं तर बनपुरी गावाचं आज मन भरून कौतुक करतोय. कारण की या बनपुरी गावामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक सुविधा, प्रत्येक गोष्ट आपण पाहिली तर आदरणीय महेशजी पाटील साहेब घेऊन आले. त्याचबरोबर विनंती करेल आमचं दिलदार व्यक्तिमत्व समाजसेवक सन्माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब, अतुलदादा भालेकर आणि क्रिकेटच्या मागे नेहमी ताकदीनं उभं राहणार दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं आम्ही पूजन करत आहोत. विनंती करेल साहेब आपणही या हे दोन्ही व्यक्तिमत्व A1 जोडी म्हटला तरी चालेल. एक दिल है दूसरी धड़कन है, दोनों आन बान शान है, दोनों भी बनपुरी की जान है, म्हणजे महेशजी पाटील साहेब आणि चंद्रकांतजी जाधव साहेब यांचा मी उल्लेख करतोय. खूप खूप धन्यवाद. आदरणीय अविनाशजी पाटील साहेब, विनंती करेल आपण यावं साहेब. आपल्या शुभ हस्ते यावे मात्र अगदी खेळपट्टीचं पूजन करतोय. नारळ आम्ही वाढवत आहोत या खेळपट्टीवरती. क्रिकेट आणि क्रिकेट, आम्ही क्रिकेट वेडे आहोत. सण आमच्यासाठी क्रिकेट आहे, दिवाळी आमच्यासाठी क्रिकेट आहे, जत्रा आमच्यासाठी क्रिकेट आहे, होळी आमच्यासाठी क्रिकेट आहे, प्रत्येक यात्रा आमच्यासाठी क्रिकेट आहे. आदरणीय विनोददादा भालेकर साहेब, विनंती करेल डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल. क्रिकेटसाठी नेहमी रात्रीचा दिवस करणारे, क्रिकेटसाठी नेहमी उभं राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचे शुभ हस्ते यावेळी मात्र नारळ वाढवत आहोत. या गावाच्या मागे, गावाच्या खेळाडूंच्या मागे ताकदीनं उभं राहणार हे नाव. त्याचबरोबर सन्माननीय विक्रमदादा जगराळे साहेब, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही यावेळी मात्र नारळ वाढवत आहोत. ही संपूर्ण मंडळी आहेत, त्यांच्यामुळे क्रिकेट जिवंत आहे मित्रांनो. या मंडळीमुळे क्रिकेट आम्ही खेळतो. आज मंडळी आहेत हे संपूर्ण मान्यवर आहेत म्हणून क्रिकेट खऱ्या अर्थाने इथे खेळलं जात आहे.
आदरणीय विनोददादा भालेकर साहेब विनंती करेल आपण या दादा. विनोददादा भिल्लारे साहेब विनंती करेल आपण या. आपले शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती नारळ वाढवत आहोत. या सर्व मान्यवरांनी एक काळ क्रिकेट खेळलंय आणि आज ते क्रिकेट खऱ्या अर्थानं जपत आहेत. यांनी त्यांच्या काळामध्ये क्रिकेट खेळलं, क्रिकेट पाहिलं, क्रिकेट जगलं देखील आणि आज तरुण मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी आशीर्वाद देणारे संपूर्ण आमचे मान्यवर आहेत. सन्माननीय महेशदादा महाडिक साहेब विनंती करेल आपण या दादा. महेशदादा महाडिक मैत्री जपणारे नाव आहे. मैत्री आणि दोस्ती जपणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी वेड व्यक्तिमत्व आहे आणि हे संपूर्ण आपण पाहिले तर क्रिकेटने दिलेले आमचे मित्र परिवार आहेत. आदरणीय निलेश दादा भालेकर साहेब विनंती करेल आपण या. निलेश दादा भालेकर साहेब आपण यायचंय. अर्जुन दादा मोहिते वेलकम. अर्जुन दादा आपलंही आम्ही मनापासून खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व आणि या कट्टर हिंदुत्व हा विडा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर या संपूर्ण विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हिंदुत्व जपण्याचं एक प्रामाणिक काम अर्जुन दादाच्या माध्यमातून केलं जात आहे. संतोष दादा भालेकर साहेब विनंती करेल आपण या दादा. संतोष दादा भालेकर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खेळाडूंच्या क्रिकेटच्या मागे नावं ही आपण ताकदीनं नेहमी उभी राहताना पाहिलंय. डॉक्टर सचिन सर देखील आज आलेले आहेत. डॉक्टर सचिन सर विनंती करेल आपण यावं सर. आपल्याही शुभ हस्ते आम्ही यावेळी नारळ वाढवत आहोत. भालेकरवाडी बनपुरी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं गाव, माणुसकी जपली या गावानं, क्रिकेटही जपला या गावानं. सन्माननीय राजेंद्रजी अनबर साहेब मी विनंती करेल आपणही यावं दादा. आपल्याही शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती नारळ वाढवत आहोत. क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट सर्व संघ मालक मी विनंती करेल आपणही या. नितीन दादा भालेकर साहेब विनंती करेल आपणही या सर. आपल्याही शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती नारळ वाढवत आहोत. आदरणीय धनाजी दादा जाधव साहेब मी विनंती करेल आपणही यावं दादा. आपल्याही शुभ हस्ते आम्ही नारळ वाढवत आहोत. धनाजी जाधव साहेब, आदरणीय यशवंतजी वरपे साहेब विनंती करेल आपणही या. ही जी सर्व नावं मी घेतोय या सर्वांचं आपण पाहिलं तर योगदान या स्पर्धेसाठी आहे. या सर्वांमुळे क्रिकेट जिवंत राहिलंय आणि सर्वांची ताकद आमच्या मागे अशीच ताकदीनं उभी आहे. आमच्या संजयजी नागवडे साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. दादा आपणही यावं. लेट पण थेट म्हणून तर म्हणलं उद्घाटन सोहळ्याचा शुभमुहूर्त नव्हता. नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग यंदा बाईक तुम्हाला बघायला भेटेल, पण बाईक कोणत्या गावामध्ये कोणत्या संघमालकाच्या घरामध्ये जाणार? प्रत्येक संघमालकाकडे फोर व्हीलर बाईक्स आहेत, पण जेव्हा तुम्ही विजेता बाईक घेऊन जाता तेव्हा ती घरातली सर्वात किमतीची बाईक होते. सन्माननीय सुरेश दादा सबकाळ साहेब विनंती करेल आपणही यावं. आपल्याही शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती पूजन करत आहोत दादा. दगदगेच्या युगामध्ये वेळ नसतो कोणाकडे. जे आपल्या वेळेतला वेळ काढतात ना ती आपली माणसं असतात आणि ही सगळी आपली माणसं आहेत जी वेळेतला वेळ काढून या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेत. एवढ्या उन्हामध्ये आज आलेले आहेत. विनंती करेल दादा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीवरती नारळ वाढवत आहोत. तुमच्या सर्वांचे शुभ हात सर्वांच्या पाठीशी ताकदीनं आहेत म्हणून तुम्हा सर्वांचा हा मान आहे, सन्मान आहे. खेळपट्टीचं पूजन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सुधीर दादा हारुगडे साहेब, नाना सपोर्ट सिस्टम ताकद पाठीचा कणा म्हटलं तरी चालेल. या स्पर्धेच्या जिथे कमी तिथे हे नाव आम्ही नेहमी घेतो आणि अशी नावं ही सपोर्ट सिस्टम नेहमी सोबत असणं गरजेचं आहे. त्यांची शुभ हस्ते आम्ही पहिलं तर नारळ वाढवत आहोत. विहान मी विनंती करेल आपणही या. समाधान दादा यांचा अगदी चिरंजीव आहे आणि विहानचे शुभ हस्ते आहे. इथल्या मातीमध्ये क्रिकेट खऱ्या अर्थानं पुरलं गेलं, इथल्या मातीमध्ये क्रिकेट जपलं गेलं, इथल्या मातीनं क्रिकेट शिकवलंय. लहान मुलाला हातामध्ये बॅट घेऊन सचिन तेंडुलकर बनण्याची स्वप्न या मातीमध्ये पहिल्यापासून आहे. वा, थँक्यू सो मच विहान. मी विनंती करेल आपण ट्रॉफीचं इनॉग्रेशन करणार आहोत. सर्व मान्यवर मॅडम आपण यावं आणि ट्रॉफी इनॉग्रेशन म्हणजे ट्रॉफी नक्की दिसते कशी आणि कोणत्या ट्रॉफीसाठी आपणही सर्वांनी यावं. ट्रॉफी नक्की दिसते कशी? ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहिले तर सध्या तुम्ही पाहताय मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. मित्रांनो या ट्रॉफीला एक वेगळा मान आहे, या ट्रॉफीला एक वेगळा सन्मान आहे. ट्रॉफीची किंमत तुम्ही मोजू शकत नाही, ट्रॉफीची किंमत तुम्ही सांगू शकत नाही. या ट्रॉफीला आपण पाहिलं तर कोणती व्हॅल्यू नाहीये. या ट्रॉफीला मिळवावी लागते. ट्रॉफी कोणी हातात येऊन देत नाही की ही तुझी ट्रॉफी घेऊन जा पैसे दे, अजिबात नाही. ट्रॉफी कमवावी लागते आणि करूयात ट्रॉफी इनॉग्रेशन. 10, 9, 8,
7 6 5 4 3 2 1 नाईबा बनपुरी प्रीमियर लीग 2026 ची ट्रॉफी आहे NBPL 2026 अप्रतिम ट्रॉफी. सर्वांनी समाजसेवक महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं स्पॉन्सर केली. मात्र सगळे मान्यवर आज आपण पाहिले तर या स्पर्धेचे महत्वाचे घटक आहेत. थँक्यू सो मच फॉर धिस ट्रॉफी. अप्रतिम ट्रॉफी. आता या ट्रॉफीसाठी लढायचं आहे आणि याच ट्रॉफीसाठी खेळायचं आहे आणि याच ट्रॉफीसाठी पडायचं आहे. ट्रॉफी नवस केला तरी भेटणार नाही. नाईकबाच्या मंदिरामध्ये गेलात, नारळ द्या, नवस द्या, उपवास करा, ट्रॉफी भेटणार नाही. ट्रॉफी मिळवावी लागते, ट्रॉफी जिंकावी लागते. नाईकबा देवाला नवस करून ट्रॉफी घरात नेता येणार नाही. आणि असं म्हटलं जातं ही ट्रॉफी ज्या घरात जाते त्या घराला घर पण येतं, ज्या गावात जाते त्या गावाला गाव पण येतं. अशी ट्रॉफी आहे. अप्रतिम ट्रॉफी. राष्ट्रगीताचा मान देण्यासाठी डीजे अद्वैत आपण सज्ज आहात का? बॉस आर यू रेडी? येस. आपण सर्वांनी राष्ट्रगीताचा मान देणार आहोत. राष्ट्रगीताचा मान हा सन्मान आहे या स्पर्धेचा. सर्वांनी कॅप्स रिमूव्ह करून एक साथ सावधान राहायचंय. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू केलं. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. आपण पाहिलं. हॅलो चेक. हॅलो हॅलो. कशिश टायटन्स कॅप्टन आणि त्यांच्यासोबत विनायक स्मूर्ती दोन्ही कॅप्टन्स या टीम या लाईनअप करून घ्या. टीम दोन्ही टीम वेलकम बोथ द टीम्स. यंदाचा जर्सी पॅटर्न खूप चांगला आहे. म्हणजे ग्रामीण बिग बॅश धमाका त्या पद्धतीने जर्सी पॅटर्न आहे. हॅलो चेक. वेलकम दोन्ही कॅप्टन या. दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्यायचे. पहिला टॉस केला जाईल. अर्थातच सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्य, सातारा जिल्हा परिषद सदस्य अर्थातच कुमारी मृणाल महेश पाटील मॅडम यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. लाईनअप करून घ्या दोन्ही टीम्स. छान लाईनअप करून घ्या. वाव. ऑल सेट. संपूर्ण टीम्स आपण लाईनअप करून घ्यायचे. बोधी कॅप्टन्स या. वा. दोन्ही कॅप्टन्स सज्ज आहेत. गतवर्षी याने देखील गाजवलंय. हा यंग टॅलेंट आहे. हाही सध्या स्पर्धा गाजवत असतो. तुम्हाला टॉस मी दाखवतो. हा टॉस आहे NBPL 2026 NBPL 2026 आणि नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग. हा टॉस आहे 22 या टेनिस क्रिकेटवरती आम्ही दाखवत आहोत. तुम्हाला मागायचं आहे NBPL नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग म्हणजे इंग्लिश NBPL, मराठीमध्ये नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग. हा टॉस सध्या आम्ही करत आहोत. कॉल कोणाचा आहे? देऊयात. कॉल देऊयात. अर्थातच विनायक स्मूर्ती टीम कॉल असेल. NBPL मॅम टॉस आपण स्विंग करायचा हवेमध्ये. उडवा टॉस. येस. पहिला मॅचचा टॉस होतोय. स्विंग करा. येस. हा पहिला टॉस केला जातोय. उडवायचा टॉस. हा टॉस आहे अर्थातच NBPL. थँक्यू सो मच. आता सगळ्यात पहिल्यांदा आता कॅप्टन्सला तर बोलावं लागतं आणि कॅप्टन्स बोलला की मॅचला आणखीन मजा येते. उत्सुकता होती. हो भरपूर दिवसापासून उत्सुकता होते.
झोपला नाहीयेस रात्रभर, स्वप्न बघत होतास की सेंचुरी मारले, ट्रॉफी घेऊन चाललो आणि बाईकवरती संघ मालकाला चावी दिली ही घ्या स्टार्ट करा बाईक. हे तर माहित नाही, पण रात्री झोप लागलीच नव्हती. गावासाठी नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग होणं गावासाठी वर्षातून एकदा, जत्रा येते, यात्रा येते, दिवाळी येते, प्रत्येक सण येतो, पण हा जो क्रिकेटचा महोत्सव आहे नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग हा होणं भरपूर गरजेचं आहे का? यामुळे सगळी मुंबईची कामं सोडून आपण एकत्र येतो, गावामध्ये सुखादुखामध्ये एकत्र येतो, त्याच्यामुळे क्रिकेटमुळे एकत्र येणं हे गरजेचं आहे का? स्पर्धा होणं हो, खूप गरजेचं आहे, कारण याच्यामुळे सगळ्या मुलांची ओळख पण होते आणि एकत्र भेटता येतं सगळ्यांना. आवडली स्पर्धा? स्पर्धा छानच असते, दर वर्षाला स्पर्धा छानच असते आणि ह्या वर्षी पण आयोजन भारी एकदम. मागेच हे सगळे स्पॉन्सर आहेत, हे सगळे मान्यवर आहेत, यांच्यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेट जिवंत आहे. काय बोलशील त्यांच्यासाठी? त्यांचे तर मनापासून आभारच, कारण त्यांच्यामुळे आज एवढं सगळं साध्य होतंय, मुलांना खेळता मिळते, एवढी खेळपट्टी तयार होते, सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे बरं पडतंय सगळं. टॉस जिंकलायस, बॅटिंगसाठी जाशील की गोलंदाजीसाठी जाशील? गोलंदाजीसाठी. नाही राहिलाय टॉस तुझ्याकडे संस्कार, तसं तुझ्या क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावाचं नाव नवी मुंबईमध्ये चांगलं गाजतंय आणि यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर कशिश टायटन मध्ये तू खेळताना दिसतोय. आणि काय बोलशील, टॉस राहिला असता तुझ्याकडे तर बॅटिंगसाठी जाणार होतास का तू? नाही, आम्ही पण गोलंदाजीच करणार होतो. बॅटिंग करावी लागणार आहे या मैदानामध्ये. 2 वर्ष तू या मैदानामध्ये खेळला, यंदाचं तिसरं पर्व. काय बोलतो, जर्सी पॅटर्न कसा वाटला यंदाचा? जर्सी बॅटर तर क्लास वाटला, कारण जातुल्ला त्याला पाठवलेला हा जर्सी. वाव, खूप छान. आणि स्पर्धा होणं भरपूर गरजेचं आहे का? हो, नक्कीच. मजा येईल मॅचला? हा, नक्कीच, कारण ती पण टाइम आमच्या गावातलीच आहे, त्यामुळे मजा येईल. वाव, थँक्यू सो मच. त्यानं थोडक्यात सांगितले, ती पण टीम माझ्या गावातली आहे, मला त्या टीमची दुपटीनच माहिती आहे, कोण कुठे फसतो कोण कुठे हसतो, हे त्याचं थोडक्यात म्हणणं होतं. ओव्हरऑल मॅच चांगली बनणार आहे. सध्या माझ्यासोबत आपण पाहिलं तर अर्थातच सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी आपण पाहिलं ज्यांची निवड झाली, कुमारी मृणाल महेश पाटील, ज्या आपण पाहिलं तर या महाराष्ट्रातल्या सर्वात कमी वयाच्या सातारा जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याचा बहुमान, हा एक रेकॉर्ड त्यांनी केलाय. जिजाऊची लेक महेशजी पाटील साहेब यांच्या घरची आपण पाहिलं लक्ष्मी, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या संपूर्ण पंचकृषीमध्ये जेव्हा निवडणुकीचा रिझल्ट होता तेव्हा सगळ्या रस्त्यावरती गुलाल होता आणि तो गुलाल उधळला गेला. अर्थातच या ज्या जिजाऊच्या लेकीनं रेकॉर्ड केला त्याच्यामुळे इकडे 3 ते 4 दिवस दिवाळी होती या संपूर्ण विभागामध्ये. अर्थातच या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आदरणीय आपण पाहिले तर त्यांच्या विचारांवरती आपण पाहिलं तर चालणारे संपूर्ण व्यक्तिमत्व आहेत आणि अर्थातच आज माझ्यासोबत जोडले गेलेत. मॅम, आज तुम्ही जोडलाय, कसं वाटतंय? क्रिकेट, महिला क्रिकेटमध्ये येऊ लागलेत, वुमन्स इंडिया टीमनं वर्ल्ड कप उचलला तेव्हापासून महिलांचा आवडता खेळ क्रिकेट होऊ लागलाय. जिजाऊची लेक कुठे कमी नाहीये, जिजाऊची लेक महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या बाहेर देशापर्यंत, चंद्रापर्यंत पोहोचल्या. गावामध्ये क्रिकेट खेळलं जातं, तरुण एकत्र येतात. तुमचं मत काय आणि कसं वाटलं, आज काय भावना आहेत? आजकाल फक्त यात्रेनिमित्त आणि क्रिकेटच्या आणि आत्ता सुरू झालेल्या या क्रिकेटच्या सामन्यांमुळे मुंबईकडची लोक आपल्या गावी येत आहेत, कारण हीच ती वेळ आहे की तेव्हा सगळेजण एकत्र येऊन त्या जी काही जीत हार असेल हा वेगळा गोष्ट आहे, पण एकत्र येऊन खेळणं ही जी जाणीव आहे, ही जी फिलिंग आहे ती इम्पॉर्टंट आहे, कारण की आपली इंडिया ही एक क्रिकेट लवर आहे. आणि आता फक्त मुलंच नाहीत तर मुली पण क्रिकेट खेळत आहेत, आणि क्रिकेट नाही प्रत्येक लेवलवर आता मुली आहेत. आणि आता मी तुमच्यासमोर एक अशी आशा व्यक्त करते, जशी आता फक्त मुलांच्याच टीम आहेत क्रिकेटच्या, पुढच्या वर्षी थोड्या मुलींना पण संधी द्या. ज्या काही इच्छुक मुली असतील किंवा कुणालाही खेळायचं असेल तर आपण त्यांचा एक वेगळा गट तयार करून आपण त्यांनाही संधी देऊ शकतो. असं काही करता येत असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही, आणि एक वेगळे ओळख भेटेल आपल्या भागाला. आज भालेकरवाडी येथे नाईकबा बनपुरी प्रीमियम लीगची सुरुवात होत आहे, आणि या लीगची सुरुवात आज इथं सर्व स्पॉन्सर्स आणि खेळाडू, मला खरंच खूप आनंद आहे की अशा कार्यक्रमांमुळे गाव एकजूट होत आहे, एकत्र येत आहे. असेच कार्यक्रम प्रत्येक गावात होऊ दे, आणि ही लोकांची जी ती सगळीकडे तशी राहू दे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ताईंनी उल्लेख केला की इथे महिलांच्या टीम येऊ देत,
आज पहिल्यांदा ते बोलताना महिलाची टीम येण्याचा उल्लेख केला. भविष्यात महिलांचा आवाज तुम्ही बनणार हे याच्यावरून कळतं आणि महिलांचा आवाज ताकदीनं बनण्याचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर श्रेय या संपूर्ण पंचकृषीमध्ये या मातीमध्ये काय ताकद आहे ही सध्या आपण पाहिली. थँक्यू सो मच आमच्यासोबत जोडून राहा. एक नाही 2 दिवस कामधंदा व्यवसाय प्रपंचात सगळं सांभाळा, पण 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग बघत राहा. आम्ही लगेच तुमच्या जवळ येतो. थँक्यू. विनंती करेल सर्व मान्यवर आपण व्यासपीठाच्या दिशेने जाऊयात. थँक्यू सो मच. पहिला चेंडू खेळून घ्यायचा. वाव, म्हणजे पाटील साहेब ऑलरेडी गुड क्रिकेटर. साहेब प्लीज आपण चेंडू टाकायचा एक जवळून टाका प्लीज. एवन जोडी आदरणीय चंद्रकांतजी जाधव साहेब, आपण एक बॅटिंग करून घ्यायची थोडीशी. एवन जोडी. येस, उद्घाटन सोहळ्याचा चेंडू. तुम्ही एक ओव्हर खेळलात तरी काय हरकत नाही, तुम्ही एन्जॉय. चला सर्वांनी बाजूला व्हायचंय. उद्घाटन सोहळ्याचा चेंडू खेळवला जातोय. आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं हा चेंडू खेळला जातोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन, खऱ्या अर्थानं एक दमदार आयोजन, नीटनेटकं आयोजन आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आमचे आधारस्तंभ सन्माननीय महेशजी पाटील साहेब समाजसेवक, त्याचबरोबर आमचे उद्योजक समाजसेवक, दिलदार व्यक्तिमत्व चंद्रकांतजी जाधव साहेब, या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आयोजन. प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर या खेळाडूंच्या मागे ताकदीनं उभं राहणारे संपूर्ण आमचे मान्यवर. आमचे संपूर्ण VIP मान्यवर असतील किंवा संघ मालक असतील, यांनी काय क्रिकेट खेळलाय दादा. क्रिकेट खेळले देखील, क्रिकेट जगले देखील. जेव्हा हे संपूर्ण मान्यवर क्रिकेट खेळतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक चांगलं वाक्य टप्प्यात आला की कसा कार्यक्रम करायचा प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. आदरणीय पुढच्या वर्षी खऱ्या अर्थानं महिलांची एखाद्या संघ खेळवावा आणि 40+ पण खेळवावा, म्हणजे महिलांची टीम आणि 40+ संघ देखील पुढच्या वर्षी खेळवावा. आज खऱ्या अर्थानं 8 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवल्या जाणार आहेत. येस येस येस, सर्वांनी सज्ज राहायचंय, सर्वांनी तयारी करून घ्यायचंय. चला येस येस, हा वेळ होईल, चालू करून घेऊया. चला संपूर्ण टीम्स आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं यायचं. आणि मॅम तुम्ही छान बोलता म्हणून येणारा महिलांचा आवाज जेवढं वाचन करेल आम्ही वाचन सांगितले आहे, चालू आहे त्याचा अभ्यास चालू आहे. कसं करायला पाहिजे 11 प्लेयर आहेत ना, त्यात 8 मुली तयार करायच्या, एक टीम मध्ये एक मुली. काय कोण पडेल कॅमेरावरती सध्या तुम्ही बाईक पाहताय, त्याचं खऱ्या अर्थानं ओपनिंग केलं जाईल. संपूर्ण मान्यवर या आपण सर्वांनी जॉईन व्हा. खऱ्या अर्थानं
आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेलेली बाईक आणि ही कोणत्या खेळाडूला भेटणार नाहीये, ही विजेता संघाच्या संघ मालकाला. तर बाईकचा कर्टन आपण ओपन करणार आहोत. येस 5 4 3 2 1. नाईक बाबांपुरी प्रीमियर लीग 2026 मध्ये विजेता संघाच्या संघ मालकासाठी असलेली बाईक तुम्ही पाहताय. या विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा बाईक आली आहे. कुठे प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर नाईक बाबांपुरी प्रीमियर लीग 2026. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. आणि सध्या आपण पाहिलं तर मी विनंती करेल अर्थातच सातारा जिल्हा परिषद सदस्य कुमारी मृणाल महेश पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात आम्ही करत आहोत. धर्मशिवभा कर्मशिवभा तुकोबांची गाथा शोभा, गळ्यातली माळ शोभा, आणखीन काय म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. पाहून शेवढं तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. एका पित्यानं सांगितलं स्वराज्यासाठी कसं जगावं, एका पुत्रानं सांगितलं स्वराज्यासाठी कसं बरावं. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रावरती वाईट नजर ठेवून चालू आलेल्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी टर्रा टर्रा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी मात्र केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण संपूर्ण VIP मान्यवर या सोहळ्यासाठी वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळ्यासाठी दाखल झालात. यासाठी आपल्या सर्वांचं कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. बॉलचं पालक थोडा वेळ लागेल माहितीये ना. तुमची थोडं प्रॅक्टिस मध्ये अरे माझं गाडीत आहेत ना. चला दोन्ही टीम्स तयार राहायचंय, मैदानामध्ये दाखल व्हायचंय. Vinayak Spurti won the toss, selected to ball first. They won the toss and said to I wanna choose to ball first, field first. So the Vinayak Spurti team न टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय या टीमनं घेतला. विनायक स्फूर्ती म्हणजे